श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीला उभं करण्यामागं खासदार शरद पवारांचं षडयंत्र आहे असं वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष फी बी पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मंडलिकांचं हे वक्तव्य अपरिपक्वपणाचं असल्याची टीका केली आहे। जातीयवादी पक्षांच्या वळचणीला जाऊन सुद्धा अजून उमेदवारी जाहीर केली नाही हे भाजपचं षडयंत्र ओळखता आलं नसल्याचा टोला त्यांनी मंडलिकांना लगावलाय। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी स्वतःहून निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणुका उभे करणे हे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचे षडयंत्र होते असे अपरिपक्वपणाचे स्टेटमेंट खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे। 2009 ची इलेक्शन सदाशिव मंडलिक साहेब यांनी एका वेगळ्या वर्णावरती केली होती। त्यामध्ये शरद पवार आणि मंडलिक साहेब एक वेगळ्या विचारानं एकमेकांच्या समोर उभा राहिले होते। परंतु तुम्ही थोड्या दिवसात लगेच जातीवादी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसला। ही तुमची चूक, ही जनता त्याचे उत्तर आपल्याला दिलंच। आणखी अजून आपली उमेदवारी फायनल होत नाही हे षडयंत्र न समजण्याएवढे आपण अपरिपक्व आहे असं मला वाटत नाही। देश आणि पुढे आंबेडकरचे विचार अडचणीत असताना विचार मान्य श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःहून इलेक्शनला उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे। ह्याला मी साक्षीदार आहे। हा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचावा, पुरोगामी विचार आणखी हे अडचणीत असताना इलेक्शनला उभारणे याचा निर्णय हा मी पवार साहेबांना सांगितला आहे। त्यामुळे पवार साहेब यांचा षडयंत्र होतं असं म्हणणं हे योग्य नाही।